नमस्कार, मी लीलावती शिंदे बोलते. माझ्या चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत. मी आज उपवासाची पदार्थ बनवणार आहे. उपवासाच्या दिवसात काय बनवायचं मोठा प्रश्न पडतो. आता नवरात्री येऊन राहिले. नवरात्रीच्या दिवसात 9 दिवस एकसारखं खाऊन कंटाळा येतो. नवीन विशेष काय बनवायचं, तर आपण नवीन विशेष उपवासाचे ढोकळे बनवणार आहेत. भगरीचे ढोकळे. भगरीचे ढोकळे. त्याच्यासाठी काय साहित्य लागणार आहे बघा बरं. हे बघा, भगर, बटाटे, दही, सोडा, मीठ आणि हे फोडणीचं साहित्य, जिरं, कोथिंबीर आणि मिरची आणि तेल, हे सर्व लागणार. आता आपण ही भगर स्वच्छ धुवून आणि भिजवून ठेवू. बटाटे आता आपण धुवून घेऊ. भगरीला काहीतरी लावलेलं असतं बाजारात, म्हणून आपण स्वच्छ चोळून धुवून घ्यायची. त्याच्याने भगर स्वच्छ होते आणि खायला पण चांगली लागते. पदार्थ पण चांगला बनतो तिचा. आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. चांगली चोळून घेतली. आता ती धुवून घेऊ. 3 ते 4 तास भिजू देऊ. नंतर मग आपण दळायला घेऊ. दळायच्या वेळेस आपण बटाटे उकडून घेऊ. बटाटे, भगर आणि दही एकत्र करून आणि मग दळायचे. आणि दळून झाल्यावर मग ते आणखी 6 तास राहू द्यायचं. 6 तास राहिल्यानंतर मग आपण करायला घ्यायचं. 8 तास झालेले भिजून भगर छान भिजली. आता आपण काय करू, पाणी निथळून घेऊ आणि मिक्सरमध्ये दळून घेऊ. आता हे मिक्सरमध्ये टाकू. बटाटे उकडून घेतलेले, गार करून घेतलेले, ते पण याच्यात टाकू. याच्यात दही टाकू. आता आपण दळून घेऊ. छान बारीक झालं. आता आपण ते काढून घेऊ. आपण हे आता झाकून ठेवून देऊ. याच्यात काहीच टाकायचं नाही. आता करते वेळी सोडा आणि मीठ टाकेल. चला तर मग आता हे 7-8 तासासाठी झाकून ठेवू. तर आता 7-8 तास झाले भिजून. आता आपण बघू. हे बघा, छान फर्मेंटेशन झालेलं आहे. छान. आता आपण याच्यात सोडा आणि मीठ घालू. हे बघा, छान झालं. याच्यात आता मीठ आणि सोडा. आता आपण छान हलवून घेऊ. सोडा टाकल्यानंतर चांगलं फेटायचं, तर ते जास्त छान येतं. हे बघा, छान फुललं बघा. आता आपण तेल टाकू. या भांड्यांना तेल लावून घेऊ. आणि तेल लावून घेऊ. आता आपण ही प्लेट ठेवू. तिच्यात हे बॅटर टाकू. आता दुसऱ्या प्लेटमध्ये टाकू. आपण आता झाकण लावू. आता झाकण लावू आणि
सुरू करू. आता आपण 15 मिनटं शिजू देऊ आणि हे फोडणी तयार करते. तोपर्यंत मी फोडणीसाठी जिरं आणि मिरची. फोडणीसाठी बाकीचं काहीच टाकायचं नाही, उपवास आहे ना, त्याच्यामुळे दुसरं काहीच टाकायचं नाही. आता आपण गॅस घेतो. त्याच्यात तेल टाकू. तेल टाकलं, तेल टाकू दे. तेल टाकलं. आता आपण जिरं टाकू. जिरं तडतडली की मिरची टाकू आणि किंचित मीठ टाकायचं, कारण मिरची तिखट होते. फोडणी थोडं मीठ टाकायचं. मिरची मऊसूक शिजून दे. थोडी फ्राय करून घे चांगली. आता आपली फोडणी तयार झाली. आता आपण बंद करू. पंधरा मिनटं ते शिजलं का मग आपण हे करू. आता आपण 15-20 मिनटं झालेली आहेत. आता आपण उघडू. आता ही प्लेट काढून घेऊ. गॅस बंद करू आणि ही फोडणी तयार केलेली आहे ती आपण त्याच्यावर घालू. आता कापून घेऊ. आपल्याला हवे त्या आकाराचे कापून घेऊ. हवे त्या आकारात कापून घेतले. आता आपण काढून घेऊ. आपण आता प्लेटमध्ये ठेवू. आता एकदम छान झाले, एकदम मस्त. ढोकळ्याची रेसिपी. आपल्याला उपवासाच्या दिवसात काहीतरी खावं वाटतं तेव्हा आपण नक्की हे करून बघायची रेसिपी. आपल्याला खूप आवडेल आणि टेस्टी पण लागते, छान लागते. याच्याबरोबर ओली चटणी पण केली तरी चालते, लोण्याबरोबर खाल्लं तरी चालते. ओली चटणी करायची कोथिंबीर घालून. आता कोथिंबीर पण याच्यावर घालतात, पण आता नाही आहे म्हणून मी घातली नाही. हे बघा किती छान झाले, सुंदर. आपण आता खाऊन बघू. एकदम छान झालं. चला तर मुलांना या खायला.